दिनांक 2 मार्च 2026 हा सोमवार असून या दिवशी पौर्णिमा तिथी आहे. सोमवारी चंद्राचा विशेष प्रभाव असतो आणि पौर्णिमेमुळे चंद्र पूर्ण तेजस्वी अवस्थेत असतो. त्यामुळे मन, भावना, निर्णयशक्ती आणि घरगुती वातावरणावर त्याचा प्रभाव अधिक जाणवतो. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, जो तेज, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास देणारा आहे. परंतु या दिवशी चंद्र आणि भगवान शिव यांचे अधिपत्य विशेषत्वाने कार्यरत राहील. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी आज भगवान शिवांची उपासना केल्यास मनातील तणाव कमी होईल आणि आत्मविश्वास अधिक दृढ बनेल. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा केशरी वस्त्र परिधान करावे. शक्य असल्यास शिवलिंगावर गंगाजल, दूध आणि बिल्वपत्र अर्पण करावे. नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देणेही अत्यंत शुभ ठरेल. संध्याकाळी चंद्रदर्शन करून कच्च्या दुधात साखर मिसळून अर्घ्य अर्पण करावे. आजच्या दिवशी पंचांगानुसार पौर्णिमा तिथी सकाळपासून प्रभावी राहील. नक्षत्र आणि योग यांचा प्रभाव मनावर आणि कुटुंबातील संवादावर दिसून येईल. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस असल्यामुळे शिवपूजा, रुद्राभिषेक, शिवचालिसा पठण किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास आरोग्य आणि आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. सिंह राशीच्या व्यक्तींनी अहंकार बाजूला ठेवून संयमाने वागणे आवश्यक आहे, कारण पौर्णिमेच्या दिवशी भावनांचा अतिरेक होऊ शकतो. कार्यालयीन कामात वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शब्दांचा वापर विचारपूर्वक करावा. आज काही लपलेली संकटे समोर येऊ शकतात. एखादी जुनी आर्थिक अडचण पुन्हा डोके वर काढू शकते किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. शत्रू किंवा विरोधक तुमच्यावर थेट आघात करण्याऐवजी अप्रत्यक्ष मार्गाने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. काही लोक तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवून तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या यशावर जळणारे लोक गुप्तपणे तुमच्या योजनांची माहिती मिळवून त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आपल्या योजना सर्वांसमोर उघड करू नयेत. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावे. आज विशेषतः सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वाद टाळावेत. पौर्णिमेच्या दिवशी मन अस्थिर होण्याची शक्यता असल्यामुळे घरात वाद निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत गैरसमज वाढू शकतो. अशा वेळी शांत राहणे आणि संवादाने समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. जर तुम्ही संयम राखला तर परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू शकते. आज एखादा शुभ संकेतही मिळू शकतो, जसे की अचानक एखाद्या जुन्या मित्राचा संपर्क होणे, प्रलंबित कामात गती येणे किंवा आर्थिक लाभाची बातमी मिळणे. एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद लाभदायक ठरेल. आयुष्यातील एका प्रमुख समस्येकडे पाहिले तर अनेक सिंह राशीच्या व्यक्तींना आर्थिक अस्थिरता किंवा खर्चाचा ताण जाणवत आहे. उत्पन्न येत असले तरी खर्चावर नियंत्रण राहत नाही, त्यामुळे बचत होत नाही. या समस्येवर उपाय म्हणून आजच्या दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर घराच्या ईशान्य दिशेला तांदळाने भरलेले एक छोटे भांडे ठेवावे आणि त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. भगवान शिवांना प्रार्थना करून माझ्या घरातील धनवृद्धी आणि स्थैर्य वाढू दे अशी मनोभावे विनंती करावी. हे भांडे पौर्णिमेनंतरच्या दुसऱ्या दिवशी मंदिरात दान करावे. तसेच दर सोमवारी शक्य असल्यास गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करावे, जसे तांदूळ, साखर किंवा दूध. यामुळे आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. घरातील सुखशांतीसाठी दररोज सायंकाळी घरात एकत्र बसून शिवनामस्मरण करणे अत्यंत लाभदायक राहील. किमान 11 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल. घरात वारंवार वाद होत असतील तर सोमवारी शिवलिंगावर मध अर्पण करावे आणि घरात गंगाजल शिंपडावे.
पैशाच्या संबंधी अडचणी असल्यास घराच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी लाल कपड्यात हळदीची गाठ ठेवावी. यामुळे धन स्थिर राहण्यास मदत होईल. आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे. पौर्णिमेमुळे रक्तदाब, डोकेदुखी किंवा झोप न लागणे अशा तक्रारी वाढू शकतात. ध्यान, प्राणायाम आणि शांत संगीत ऐकणे उपयोगी ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते, परंतु त्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे. कोणताही मोठा निर्णय आज घाईने घेऊ नये. विशेषतः गुंतवणूक किंवा भागीदारी संबंधी निर्णय पुढे ढकलणे योग्य राहील. आज तुम्हाला एखादा आध्यात्मिक अनुभवही येऊ शकतो. एखाद्या स्वप्नातून संकेत मिळू शकतो किंवा मनात अचानक सकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. भगवान शिवांची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे. आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचार दूर ठेवा. जर तुम्ही नियमितपणे भगवान शिवांचे नामस्मरण केले तर शत्रूंचे डाव आपोआप निष्फळ ठरतील. या दिवशी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि सर्व अडथळे दूर होतील असा विश्वास आहे. श्रद्धा, सेवा आणि सकारात्मक विचार यांमुळे जीवनात चमत्कार घडतात. मनात विश्वास ठेवा की प्रत्येक अडचण तात्पुरती आहे आणि भगवान शिव तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात उज्ज्वल भविष्य घडणार आहे. आज तुम्हाला एखादा आध्यात्मिक अनुभवही येऊ शकतो. एखाद्या स्वप्नातून संकेत मिळू शकतो किंवा मनात अचानक सकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात. त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. भगवान शिवांची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे. आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचार दूर ठेवा. जर तुम्ही नियमितपणे भगवान शिवांचे नामस्मरण केले तर शत्रूंचे डाव आपोआप निष्फळ ठरतील. या दिवशी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थांची कृपा कायम तुमच्यावर राहील. तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि सर्व अडथळे दूर होतील असा विश्वास आहे. श्रद्धा, सेवा आणि सकारात्मक विचार यांमुळे जीवनात चमत्कार घडतात. मनात विश्वास ठेवा की प्रत्येक अडचण तात्पुरती आहे आणि भगवान शिव तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात उज्ज्वल भविष्य घडणार आहे.